हो हाय बाबांनो. जो आज संडे आज फिरायचा प्लॅन केलाय कुठेतरी. चांगले चांगले व्ह्यू दाखवतो भाई तुम्हाला. पण सगळ्यात पहिला आपला आरे कॉलनीचा व्ह्यू बघा. खूप जण बोलतात भाई इथं भूत वगैरे असतात, हे असतात ते असतात. भाई काय नाही आरे कॉलनी मध्ये, सगळी अफवा आहे. ज्यांना ज्यांना फेम खायचं, ज्यांना ज्यांना व्हिडिओला भाई व्ह्यूज वगैरे पाहिजे ना, ते लोक असे चुकीचे कमेंट करतात आणि चुकीचा व्हिडिओ काढतात. हे बघा किती आरे बघा भाई, थोडा सुंदर आहे ना भाई. पूर्ण मुंबईमध्ये अशी जागा तुम्हाला कुठेच भेटणार नाही जी आरे कॉलनी मध्ये जागा आहे ती. प्लीज आरे कॉलनीला बदनाम नका करू. आता आपण भेटूया डायरेक्ट स्टेशनला. काय चला पाय. ते जे आरे कॉलनी मध्ये राहतात ना, खूप नशीबवान आहे भाई. खरंच आरे कॉलनी सारखी जागा ना भाई कुठंच नाहीये. पूर्ण बोलतात ना गावची वाईफ आहे, पूर्ण गावची वाईफ. एक नंबर वाटत बघा. हा फक्त रोड आहे. आतमध्ये जर गेलात ना तुम्ही, पूर्ण आरे जर फिरलात ना भाई, लिटरली लय कुठं तुम्ही, लय लय भारी भाई अरे खरंच. आलोय आम्ही आता गोरेगाव स्टेशनला. गोरेगाव स्टेशन बघा. आता जाऊ तिकीट वगैरे काढूया. ट्रेन मध्ये बसून डायरेक्ट चर्चगेट जाय. ट्रेन आली आपली. चर्चगेट. हा दाखव दाखव दाखव. त्याला मला ग्राउंड दे मला. भाई फुल गर्दी वाटते वरती, पण माणसं डायरेक्ट लटकलेत बाहेर. हे बघा ना, हे आपल्याला बघायला थांबले बाहेर. हा आपले फॅन्स लोक आहेत ना. भाई आम्ही ट्रेन मध्ये बसलोय. नाही भाई मला बोलतो मग ब्लूटूथ आणलंय का तू, इयरफोन वगैरे आणलंय का गाणे ऐकायला, कंटाळा येतो. त्याला मी बोललो तू हे आणलंय ना, कुठे गेलं हे बघा, हे आणलंय ना. तो भाई मला बोलतोय बंद येते साठी भाईनी लावून ठेवलंय. सायंटिस्ट आहे भाई बघा. घे ना ते वाजव, ते वाजव. बंद झालं ते पण आता आहेत का तुमच्या याच्यात पण मित्र भाई, कमेंट करा आपल्याला. काय गेटला उतरलो आम्ही दोघं. आता चाललोय आम्ही गेट ऑफ इंडिया, समुद्र किनारी. तिकडे जाऊन आपण जरा वाईफ घेऊया, समुद्राची मजा घेऊया मित्रांनो. मध्ये काय टाका व्हिडिओ बनवा भाई, लाजू नका. मला फिरताचा मोबाईल लाग जरा बंद आहे. बाईची पोज वाढले ना आता, त्याच्यामुळे बाईचे मोबाईल आता जरा पाऊस जरा कमी झालाय. लागले गेट ऑफ इंडियाची. तिचे काय विचारूया ना. ड्रायव्हर पण नाही लागणार बघ, करते लागणार. गेटवे येऊ का अजून बस लागली. आता उतरतो आम्ही बस मधून. अरे नाही ते आपल्या दुसऱ्या बसमध्ये झालं नाही म्हणजे. दुसऱ्या बस मध्ये जायचं, गाडी खराब झाली. दुसऱ्या बस मध्ये जायचं. काय नाही भावना मजा घेतोय. आमच्या जवळ असून ना पब्लिक हे सगळं बघायला नाहीत. नवीन नवीन खूप जणांनी बघितलं, पण आता नाही भाई. हे बघा ना, लाईफ मध्ये लहानाचा मोठा झालंय. पण ही कधी पायरी चढली नाही आपण बारची, आणि याच्या पुढे कधी चढणार पण नाही. क्या भाई लोग, इसके बाद भाई वो बियर का सीढ़ी चढ़ेगा भी नहीं तेरा भाई, और चढ़ना भी नहीं है भाई लोग. हिंदी बोलना सीख रहा हूँ, हिंदी नहीं जमता है मुझे, मैं मराठी भी बोलने का, हिंदी भी बोलने का, सब बोलने का भाई. जिसको जो भाई को मराठी नहीं आता है भाई, मराठी सीख. मैं भी हिंदी सीख रहा हूँ. आप नहीं भाई, प्रीता मेरे पे हंस रहा है, मेरे को हिंदी नहीं आ रही है तो सीखेंगे ना भाई. तुम लोग भी जो भाई लोग हैं, तुम लोग भी मराठी सीखो यार. सबको अपना अपनी जात पा रही है. और महाराष्ट्र में रह के भाई तुम लोग को जो मराठी नहीं आती तो भाई महाराष्ट्र लोग को गलत लगेगा ही ना. तो बोलने का थोड़ा बहुत क्या है, जय महाराष्ट्र भी है से बोलने का भाई. जेवला का कैसा का है, ये सब बोलने का भाई. गर्दी देखो कैसा है, पीछे देखो गर्दी. मुंबई ऐसी जगह है ना भाई, कभी तुम लोग को खाली नहीं मिलेगा. कभी नहीं. रात को आओ, दिन को आओ, सुबह आओ, शाम को आओ भाई, एनी टाइम भरेला रहता है. एनी टाइम. ठीक है तुम लोग चल.
तर भाई हे बघा भाई एवढं भारी व्ह्यू वाटतंय ना कडक. लहानाला मोठा झालोय पण अजूनपर्यंत समजलं नाही त्याच्यावरती असाच ठेवून फोटो का काढतात. हा त्याची बरोबरी नाही करू शकत नाही आपण. पण हा एक वेळेस आज इथून व्हिडिओ काढतो ना भाई, उद्या उठून ना भाई आपण तिथून व्हिडिओ काढणार हा, त्या हॉटेलमधून. आणि हे स्वप्न भाई खरंच पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आपण. बरं जेवढी मेहनत करायची आहे ना, आज इथून व्हिडिओ काढतोय, उद्या तिथून व्हिडिओ काढणार. आणि आपलं स्वप्न आहे, ते स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आपण. फॉरेनर काही काय इंग्लिश बोलतो भाऊ. काय समजत नाही त्यांनाच येते. काय समजत नाही आम्ही हा ओके ओके काय म्हणता बोलतात ना भाई. हा जो पूर्ण महाराष्ट्र आहे ना, महाराष्ट्र फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे बघतोय का आपण. म्हणजे भाई इकडे आलो आणि महाराजांचं दर्शन नाही घेतलं असं कधी होणार आहे काय. हे बघा वरती बघ हे पण बसले त्याच्यावर डोक्यावर बघ काय. मग भाई किंग आहे ना, कावळा बिवळा थोडी बसणार आहे. हा एक काय भाई महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय थोडी जाणार आहे आपण भाई तुला पावरा. मला महाराजांचा वेळ जास्त कुठे लागला माहितीये काय, रायगडावर. एकदाच गेलो भाई रायगडावर आणि फुल पागल झालो भाई, खरंच बोलतो. रायगड असा गड आहे ना, माणूस जिथं रिटर्न गेला ना आणि तिथून रिटर्न आला ना तरी त्याला असं वाटतं भाई मी रायगडावरच आहे. रायगडावर जो माणूस जाईल ना त्याला असं वाटेल ना मी रिटर्न रायगडला जाईल. आणि घरी जरी असला ना तरी तो हाच विचार करेल भाई मी अजून पण रायगडावरच आहे. पण बोलता काय प्रॉब्लेम मुळे आपल्याला रिटर्न यावं लागतं, कामधंदे असतात ते सगळं असं म्हणून आपल्याला रिटर्न यावं लागतं भाई. महाराज सल्यूट बाईने बघा चप्पल काढले ते पण महाराजांमुळे. बाकीच्या बघा तेव्हा याला बोलतात इज्जत भाई, याला बोलतात महाराजांची. शब्द नाही बोलायला. भाईने बघा चप्पल काढलेत आणि गेलाय. ओ भाई लिटरली भाई एक नंबर वाटते भाई. हाय गाय जय महाराष्ट्र बोला. भावांनो इथून बघा गेट ऑफ इंडिया एवढा भारी व्ह्यू वाटतो ना, खरंच लिटरली एक नंबर व्ह्यू वाटतो. तुम्हाला दाखवते. ऊन येणार म्हणून पुन्हा चेहरा त्यांना काय करतोय असं. मी गोरा नाहीये, काळा घे पण अजून काळा दिसतोय उन्हामुळे. मित्रांनो खरंच स्वप्न बघितलं ना बाई खरं पूर्ण होतं. माझ्याकडे शब्द नाहीत बाई बोलायला माहितीये. हे बघा आपल्या मिडल क्लास आहेत ना, मिडल क्लास मध्ये जे माणसं आहेत ना भाई ते जास्त खचून कुठे जातात माहितीये का, मी करून ना सेटअप माझ्याकडून होणार नाही. या दोन गोष्टींमुळे ना पुन्हा हारून जातात. पण आपण हे नाही बोलत, आपण ट्राय तर करू. त्या क्षेत्रात जाऊन ट्राय करून तर बघू भाई. जर झालं तर भाई नक्कीच आपलं ना एक ना एक दिवस करून बघायचं भाई. हे बघा ना काय वाटतं यार. येणार आपण एक ना एक दिवस अशी वेळ येणार ना भाई, तिथून आपण व्हिडिओ काढू. माझी आई तुम्हाला असणार गाणं बोल बोल ना. तो वाजवत होता ते गाणं तुझे देखा तो ए जान सनम. एवढं भारी वाजवत होता तो त्याच्यामध्ये बासरीमध्ये भाई. फुल कडक आवाज येत होता तो. आपण ना भाई बोलतो ना 4x4 मध्येच राहणार. आपण फक्त येता पाय खेचायचा प्रयत्न करतो भाई. इकडे आले ना तुम्ही बोलणार, तुम्ही जर तिथं उभे राहिले ना तुम्ही बोलणार भाई आम्हाला पण आता बघायचंय, आम्हाला पण एवढं स्वप्न पूर्ण करायचे भाई. खरंच म्हणजे तुम्ही जर विचार केला तर तुम्ही खरं पूर्ण करून राहणार पाहिजे. तिथं नाही पण तुम्ही काय ना काय छोटी मोठी स्वप्न पूर्ण करणार मित्रांनो. जर असं फिरायला आले तर बाहेर भाई खरंच यार लय भारी लाईफ यार. या कारा बिरा बघू ना जीव नुसता झुरतो. हे असं पायात हे बघा चालत फिरावं लागतंय. अनुवेळ आपण पण आता कार मध्ये भाई, आपण पण आपली स्वतःची कार असेल. हा प्रिता स्वतःची कार असेल मस्त पैकी भाई फिरायचं राहावं. गडबड करायचं नाही कोणत्या गोष्टीला कधी. बँक ऑफ इंडिया भाई किती मोठी आहे बघा भाई, कडक. बघा आमचा प्रीता भाऊ बघा ब्लॉग बनवायचा शिकतोय भाई. लावतोय त्याला सवय आपण. त्यांनी त्याचा कॅमेरा ओपन केलाय. तो पंख्या मी याच्यात शिकतो मग नंतर याच्यात बोलतो भाईनी चालू ना मीच बंद केलाय. प्रॅक्टिस करतोय भाई.
हे बघा ना कडक ना. हे बघा इथं मी फर्स्ट टाइम बघतो. माझी तर त्याला ते बँक ऑफ इंडिया मध्ये माझं अकाउंट. माझे पैसे आहेत त्यांच्याकडे पाहिजे बँक ऑफ इंडियाकडे. आपल्याला जाऊन देतील ते. मग माझे पैसे आहेत त्यांच्याकडे. मला एका शब्दाने काय बोलू नाही शकत नाही. बाबा माझा अकाउंट आहे. त्यांच्याकडे पैसे गिरवी ठेवले त्यांच्याकडे. त्यांना लागत होते म्हणून थोड्या दिवसात थोडे दिवस ठेवलेत. नंतरला परत घेऊया आपण. त्याला गरज होती पैसे काही त्यांचं म्हणून. हाय गाईज, हाय भावांनो. मी आलो आता गोरेगाव स्टेशनला. व्हिडिओ करतो स्टॉप. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा. ते आपलं गोरेगाव स्टेशन. व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करा भावांनो आणि सपोर्ट राहू दे. असाच खूप दिवसांनी व्हिडिओ टाकतोय मी. ठीक आहे, चला बाय. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.